हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल कसं करायचं ते। आता साडीला पिको फॉल करताना सगळ्यात आधी साडीची सरळ कटिंग करणं खूप गरजेचं असतं। आता हा आहे साडीचा बॅक साईडचा भाग आणि हे आहे ब्लाउज पीस। आता आपण सगळ्यात आधी साडीचं सरळ कटिंग करून घेऊया। पाहू शकता आता मला इथे थोडी ब्लाउज डिझाइन बनवायची आहे म्हणून मी साडीचं कापड जास्तीचं कट करून घेतलेलं आहे। तुम्ही फक्त ब्लाउज बस सरळ कटिंग करून घ्यायचा। आता सरळ कटिंग करून झाल्यानंतर इथे करणार आहोत साडीला पिको आणि फ्रंट साइडला तर ऑलरेडी लेस आहे, त्यामुळे फ्रंट साइडला पिको करण्याची आणि कटिंग करण्याची गरज नाही आहे। तर आता इथे पिकोच्या मशीनवरती आपण साडीला मॅचिंग असा दोरा घेतलेला आहे आणि हा दोरा बॉबिनमध्येही ओवून घ्यायचा आणि मशीनवरतीही तोच लावून घ्यायचा आहे। आता दोरा मी मशीनला लावून घेतलेला आहे। ही आहे साडीची उलटी बाजू वरच्या बाजूने आणि खालची आहे सरळची बाजू। तर उलट्या बाजूने साडीला पिको करून घ्यायचा असतो। सरळची बाजू खाली ठेवायची, उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवायची आणि साडीचा जो काठ आहे तो एकदम ही जे नॉब आहे त्याच्या मध्ये मधोमध ठेवायचा आहे आणि मग अशा पद्धतीने पिको करायचा आहे। आता पिको करताना साडी एकदम हलक्या हाताने थोडी थोडी पुढे खेचायची आहे। हलक्या हाताने जर साडी पुढे खेचली तर साडीला जो पिको आहे तो एकदम बारीक येतो आणि जर आपण साडी न खेचता फक्त पिको करत राहिलं तर पिको जाडसर येतो। त्यामुळे साडीला जर पिको बारीक यावं असं तुम्हाला वाटत असेल तर पिको करताना साडी हळूहळू पुढे खेचायची आहे आणि मग पूर्ण किनारीला पिको करून घ्यायचा आहे। आता साडीला पिको करून झाल्यानंतर आपण लावणार आहोत फॉल। हा फॉल मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे आणि साडीचं जे बॅक साईड आहे ते जवळजवळ 12 इंचापर्यंत बॅक साईड सोडायची आणि तिथपासून पुढे फॉल साडीला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। साडीला फॉल लावताना पण एकदम व्यवस्थित फिनिशिंगसह लावायचा आहे। खालच्या बाजूने फॉल एकदम साडीवरती व्यवस्थित ठेवायचा आहे आणि साडीचं जे किनार आहे ती आणि फॉलची किनारे एकमेकांवर व्यवस्थित सेट करायची आणि मग साडीला पिको करून घ्यायचा आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही मी साडीला सेट करत करत फॉल लावत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला अशा पद्धतीचे ब्लाउज विषयी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करून अवश्य सांगा। आता शेवटपर्यंत फॉल लावत आले की या बाजूने पण अर्धा इंच फॉल आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि मग यावरती पिको करून घ्यायचा आहे। आता साडीला पिको करून झाल्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे। आता आपण एकदा पाहूया की साडीला फॉल कशा प्रकारे लागला गेलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण साडीला खालच्या बाजूने आपण किनारीच्या बाजूने पिको करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने आपण लेस लावणार आहोत, हात शिलाई करणार आहोत। तर आता खालच्या बाजूने पूर्ण किनारीला व्यवस्थित पिको झालेला आहे। आता हात शिलाई कशी करायची ते पाहूया। आता हात शिलाई मी मशीनवर न करता तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे। तर आता हात शिलाई करताना मी ही जी साडी आहे ती अशा पद्धतीने जमिनीवर अंथरून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर पाटावरही फॉल लावू शकता किंवा मशीनवरतीही लावू शकता, पण अशा वेळेस खूप वेळ लागतो आणि खूप फिनिशिंगसह काम करावं लागतं। तर असं न करता अशा पद्धतीने साडी जर जमिनीवर अंथरली आणि मग जर हात शिलाई केली तर इझिली हार्डली 2 मिनिटांमध्ये पूर्ण हात शिलाई केली जाते आणि फॉलही एकदम सरळ लावला जातो। आता हात शिलाई करताना दोरा अखंड घ्यायचा आहे। त्यासाठी जेवढी फॉलची लांबी आहे तेवढी लांबी आणि त्यापेक्षा जवळजवळ 12 ते 13 इंच एक्स्ट्राचा दोरा घ्यायचा आहे आणि मग साडीला हात शिलाई करून घ्यायची आहे। आता हात शिलाई करताना वरच्या बाजूने अर्धा किंवा 1/4 इंच आणि खालच्या बाजूने मात्र एकदम सुईच्या टोका एवढा धागा येईल अशी काळजी घेऊन पूर्ण साडीला फॉल हात शिलाई करून घ्यायचा आहे। आता हात शिलाई केल्यानंतर अशा पद्धतीने एकदा हाताने व्यवस्थित बोट फिरून घ्यायचा आहे। तर वरच्या बाजूने मी तुम्हाला दाखवते की पाहू शकता इथे वरच्या बाजूने मी जवळजवळ अर्धा इंचाचं शिलाई आणि खालच्या बाजूने एकदम सुईचं टोक येईल एवढाच धागा दिसणार आहे आणि अशा पद्धतीने हात शिलाई करायची आणि मग हलकासा हात फिरवून घ्यायचा आहे, त्याने प्लेन हात शिलाई होते। हे जर आपण पाटावर वगैरे लावलं तर मग बराच वेळ साडीला फिनिशिंग करण्यामध्ये जातो, साडी सेट करण्यामध्ये जातो। पण अशा पद्धतीने जर जमिनीवर साडी अंथरली आणि पूर्ण साडीला फॉल लावला तर व्यवस्थित फॉल लागला जातो।
पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण साडीला हात शिलाई करून घेऊया आणि मग भेटूया। आता मी लास्टपर्यंत दाखवते तुम्हाला। आता या बाजूने आपण जवळजवळ लास्टपर्यंत हात शिलाई करत आलं की इथे पण व्यवस्थित जो आपण अर्धा इंचाचं कापड आतमध्ये दुमडलेलं असतं त्यालाही व्यवस्थित हात शिलाई करून घ्यायची असते। आता हे कापड व्यवस्थित आतमध्ये दुमडायचं आहे, थोडीशी फिनिशिंग द्यायची आहे। साडी कुठे गोळा होत नाही ना किंवा फॉलमुळे साडीला कुठे घडी पडत नाही पाहून घ्यायचं आहे आणि मग इथे पण व्यवस्थित हात शिलाई करून घ्यायची आहे। आता शेवटपर्यंत हात शिलाई करत आलं की त्यानंतर आपण इथे धाग्याला गाठ देऊन घेणार आहोत। कारण धाग्याला व्यवस्थित जर गाठ बसली नाही तर धागा जर ओपन राहिला तर हळूहळू करून पूर्ण फॉल उसवला जातो। त्यासाठी काय करायचं आहे, एकदम लास्टला आलं की इथं 1-2 गाठ अशा देऊन घ्यायच्यात। धागा व्यवस्थित आतमध्ये ओवून घ्यायचा आहे आणि मग इथे 1-2 गाठ द्यायच्यात आणि मग एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे। पाहू शकता आता धागा मी इथे कट करून घेतलेला आहे। आता आपण एकदा फायनल लुक पाहूया साडीचा फॉलचा आणि बॅक साईड पण पाहूया की तुमच्या लक्षात येईल की फॉल किती छान लागला गेलेला आहे। आणि एकदा फॉल लावून झाला का अशा पद्धतीने एकदा हात व्यवस्थित बॅकपर्यंत फिरून घ्यायचा आहे। याने काय होतं की कुठे धागा वगैरे जर एक्स्ट्राचा असेल कमी जास्त असेल तर तो व्यवस्थित प्लेन होतो आणि बॅक साईडनं साडीला वाटत सुद्धा नाही की आपण इथे फॉल लावलेला आहे। इथे पाहू शकता तुम्ही। आता या साडीला मी फॉल लावून हात शिलाई केलेली आहे, पण कुठे वाटत सुद्धा नाही की आपण साडीला खालच्या बाजूने फॉल आहे किंवा कुठेही धागा वगैरे दिसत नाही। अशा पद्धतीने परफेक्ट पद्धत ही साडीला पिको फॉल करण्याची आहे। ही पद्धत एकदा अवश्य ट्राय करा। आता आतल्या बाजूनेही तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी फिनिशिंग आलेली आहे। हे पहा कुठेही धागा असा दिसत नाहीये की आपण वरच्या बाजूने कुठे हात शिलाई केली आहे, अशा पद्धतीने कुठे दिसत नाहीये। अशा पद्धतीने साडीला पिको फॉल करून झालेला आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना।